तुम्ही पोलीस सर्व्हिसेसमध्ये आहात, इथे हे जेंडर बायस किती प्रमाणात दिसतं तुम्हाला? तुम्हाला स्वतःला एक महिला अधिकारी म्हणून काय फेस करावं लागलंय? सुदैवाने आपलं राज्य खूप प्रोग्रेसिव्ह आहे एक्झॅक्टली. आणि माझं भाग्य मला इथे काम करण्याची संधी मिळाली. कारण मला जिथे काही गोष्टींचा अंदाज येत नव्हता त्यावेळी समोरच्यांकडून जो प्रतिसाद मिळत गेला त्याच्यातून तो अंदाज चांगला बांधल्याची मला प्रॅक्टिस होत गेली. आणि लोकांचा रिस्पॉन्स जो आहे तो आपल्या इथे निश्चितच कैक पटीने खूप पॉझिटिव्ह राहिलेला आहे. आणि एखाद दोन काही प्रसंग असतील, काही बायस असेलही नसेलही, पण मला वाटतं जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी बसता तेव्हा तुम्ही तुमच्यावर असलेल्या जबाबदारीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि कधी कधी काही गोष्टींना इग्नोर पण करता आलं पाहिजे. त्या गोष्टी जर तुमच्या कामामध्ये तुम्हाला काम कोणी करू देत नसेल तर एक मोठा प्रॉब्लेम आहे. पण जी व्यक्ती, मग ती कुठलीही असो, कुठेही असो, ती जर एखाद्या महिलेला थोड्याशा वेगळ्या दृष्टीने, खालच्या दृष्टीने किंवा हिला काय समजतं असं बघत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. इट टॉक्स अबाउट देम, नॉट अबाउट यू और युअर कॅपॅसिटी.